म्हणजे लग्नानंतर मी असं अरे मिठी मारायची आहे किंवा काही इंटिमेट सीन आहे तर तो करायचा नाही असं बंधन मी घालून घेऊ शकत नाही ना. मी आणि ही एकाच रूममध्ये आहोत आणि मग सकाळी एक काय तो झाडूवाला आला, त्याने दरवाजा उघडला आणि मी त्याला नेकेड सापडलो. बापरे. मेल बेस्टी असणं आणि स्पेशली लग्न झाल्यानंतर असं बोललं जातं की मेल बेस्टी इज बिगेस्ट रेड फ्लॅग, असं सोशल मीडियावर तुम्ही सुद्धा बऱ्याचदा ऐकलं असेल. माझा हिरमोड झाला किंवा धक्का बसला मला की ही लोक ह्याच सगळ्याच्या आहारी गेलेली आहेत. ज्या गोष्टी यांना स्पॉटला वापरता येतात त्याच गोष्टींच्या हे सगळे आहारी आहेत. म्हणजे कुणी कुणाला कोणाचा रागच येतो, कुणाला कोणाबद्दल सेक्सच फील होतं. तेव्हा त्यांनी एकदा असा टास्क दिला होता की हात टाक ना तिच्या अंगावर, झोप ना तिला, आवळून झोप ना असं. तर मला इतकी भीती वाटत थरथर करत मी तो हात टाकला. एक लड़का और लड़की कभी दोस्त हो सकते हैं क्या, असा प्रश्न तुम्ही बऱ्याचदा नक्कीच ऐकला असेल. पण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपली यारीच्या नव्या भागात आपण भेटणार आहोत दोन खास मित्रमैत्रिणींना. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहे श्वेता मेहेंदळे आणि यश प्रधान. तुम्हा दोघांचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. आपण तर सर्वात आधी कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? मी सुद्धा मस्त. आणि दोन मित्र एकत्र असताना किंवा तीन मित्र एकत्र असताना मी नेहमी म्हणते माझ्या शोमध्ये की वेगळ्या व्यक्तीची अशी काही गरज नसते. मी आज आहे तुमच्यासोबत गप्पा मारायला. तर मला सर्वात आधी जाणून घ्यायचंय की तुम्हाला मालिकेत तर आम्ही पाहिले, पण सर्वात आधी भेट कधी झाली होती? तिकडेच ना, सेटवरतीच पहिल्यांदा भेटलो. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेच्या. येस. सो कशी होती ही भेट आणि मैत्रीचा हा प्रवास कसा सुरू झालाय? किती वर्ष झाली? आणि आता ही सिनियर आहे. भेट अशी म्हणजे मला एक 2 दिवस आधी फोन आला होता माझ्या एका मित्राचा की सिरियलमध्ये काम करशील का. तर एक नाटकात काम करणाऱ्या लोकांना सिरियलबद्दल जो काही आकस असतो तसा मला तो होता त्यावेळेसचा. आणि मग मी म्हटलं अरे नाही यार, सिरियल वगैरे मला नाहीच झेपणार वगैरे. तर तो म्हटलं तू नोकरी करत होतं की नाही, मग ही नोकरी समज. तू म्हणजे तुला तुझं कलेला सपोर्ट करण्यासाठीचे पैसे समज आणि कर हे काम. तर मला ते वाक्य पटलं आणि मग मी हो म्हटलं. तेव्हा मग आर्थिक वगैरे काही गप्पा झाल्या आमच्या. मग मी गेलो शूटला. तेव्हा तिथे मला ती स्टोरी सांगितली की असं असं आहे. तो एक सुबोध गुप्ते नावाचं कॅरेक्टर आहे, ते सोलापूरचं आहे. पहिल्यांदा सोलापूर सांगितलं होतं. हां, ते सोलापूरचं आहे. असं असं त्याची बायको वारली आहे, मुलाचा जन्मातच म्हणजे मुलगा आणि बायको दोघंही वारलेले. तो एकटा आहे, त्यामुळे तो दारूच्या अधीन आहे वगैरे असं असं ते कॅरेक्टर आहे. पण जर का पुढे चांगलं चाललं ते तर बहुधा तुझं एक लग्न होणार आहे. तर ते श्वेता मेहेंदळे नामक एक प्राणी आहे त्याच्याबरोबर, म्हणजे मी म्हणतात त्याच्याबरोबर तुझं लग्न होणार. तर मी आपला टेन्शनमध्येच होतो कारण मला त्यातलं काही कळत नव्हतं. ऑडिशन नव्हती दिली. ऑडिशन नव्हती. मी माझी काहीतरी लुक टेस्ट होती आणि कॉस्ट्युम ट्रायल आणि लुक टेस्ट असं. हां, तर ह्या काही कन्सेप्ट मला त्यावेळेस काहीही माहीत नव्हतं. तर मी ते कॉस्ट्युम ट्रायल आणि लुक टेस्ट आहे आणि मग लुक टेस्टला पण आपण कधी कधी नापास होतो वगैरे. तर मी ते सांगूनच आलो होतो तिकडे. म्हणजे मी आधी तुला थोडं बेस देतोय, म्हणजे मग मी सांगेन काय झालं ते, कसे भेटलो आम्ही. तर कॉस्ट्युम ट्रायल आहे आणि लुक टेस्ट आहे. म्हटलं अरे यार, लुक टेस्टमध्ये नापास झालो तर घरी पाठवतील. मी एवढा खर्च करून आलोय मी इथं ठाण्याला, हे नकोच होतं, नव्हतं करायला हवं आपण असं वगैरे मला वाटलं. तर ते लुक टेस्ट वगैरे झाली आणि सर ओके असं मला ते आलं. मी 2 दिवस आधीपासून तिथल्या प्रोडक्शनवाला म्हणत होतो स्क्रिप्ट पाठव मला. मी डेली सोप करताना त्याचा पहिला डेली सोप होता. सो मला काही त्यातलं हे नव्हतं कारण नाटकाला आपल्याला दीड महिन्या आधी स्क्रिप्ट वगैरे सगळं मिळतं. म्हटलं स्क्रिप्ट पाठव मला. तो काही मला उत्तर देत नव्हता त्याचं. आणि मी ते भंजाळलेला फिरत होतो सेटवर आणि अशी बारीक असे दरवाजा बंद होता ही मला दिसली अशी तिकडे. आणि मग तिने पण अशी खुन्नसनी माझ्याकडे बघितली. का खुन्नस का? हा, म्हणजे तिला पण सांगितलं होतं की हा आहे त्याच्याबरोबर. आणि तू जेव्हा बघितलंस ना तेव्हाच हा असा दरवाजातून बाहेर पडून जात होता जेंट्स मेकअप रूम मधून आणि मी इकडे बसले होते आणि आमचे दिग्दर्शक आमच्या बरोबर होते आणि त्यांनी मला सांगितलं की तो बाहेर पडला ना, तो सुबोध गुप्ते म्हणून कास्ट होईल, तुझ्या अपोजिट आहे तो. म्हटलं हो का, बरं. एवढंच झालं होतं कारण काहीच माहिती नव्हतं. बघितलं होतं असं म्हणजे की कोणीतरी तुच्छ व्यक्ती का चाललाय इथून, कोण आहे हा, काय ऍटिट्यूड मध्ये गेला, हा पहिला डोक्यात आलेला विचार होता. हा, आणि मी बोलतच नाही त्यामुळे ऍटिट्यूड
वाटणं फार साहजिक आहे. मी बोलत नाही पहिल्याच भेटीत कोणा बरं ह्याच्याशी काय बोलणार, ह्याला ना कधी बघितलं होतं ना ह्याच्याबद्दल काही माहिती आहे, त्यात तो पुण्याचा आहे, पहिला डेली सोप आहे, काहीच माहिती नाही आहे, मी नाही बोलणार ह्याच्याशी. ह्याला बोलायचं असेल तर येऊन बोलेल कारण मी सिनियर आहे. मी सिनियर आहे वगैरे हे दिसत होतं मला असं. आणि मला जीव तोडून असं झालं होतं की जर हिच्याबरोबर सीन असेल तर रिहर्सल तर करायला लागेल मला. बरं इथे रिहर्सल करतात की नाही, काय असतं सीन हातात आल्यानंतर, मला काहीच माहित नाही. पहिलीच मालिका पहिल्यांदा मी फक्त बिथरलेला एक तिथे हिंडत होतो साधारणतः. मी तोपर्यंत त्यांनी फक्त नाटकात कामं केली होती. नाही नाटकात पुण्यात डेली सोप पहिला आणि सगळंच वातावरण त्याच्यासाठी खूप नवीन होतं. त्यामुळे ना ते असं दिसायचं की असं ना नवीन कोणीतरी आले आणि असं एक बावरलेलं बघत असतात ना की अरे हे असं आहे का, असं आहे का. ते तू आत्ताचा विचार आहे तुझा. त्यावेळेला नव्हतं कोण आलाय बसलाय. बरं रिहर्सल करायचे तर त्यांनी माझ्याकडे यावं विचारायला की आपण रिहर्सल करूया का. मी नाही जाऊन विचारणार. बरं आम्ही जेव्हा तुमचे फोटोज पाहतो किंवा तुमच्या मैत्रीविषयी ऐकतो असं वाटतं की फार फार जुनी म्हणजे अगदी कॉलेजपासूनची मैत्री असावी असं मला तरी वाटलं होतं. सो तुम्ही सिरियलच्या सेटवर पहिल्यांदा भेटला होतात. पण इथून पुढे मग असं होतं ना की फ्रेंड्स आपले भरपूर असतात, सेटवर पण बरेच जण आपले मित्र असतात, पण एकच जण असतो की जो आपल्याला क्लिक होतो आणि तो बेस्ट फ्रेंड बनतो. सो असं काय घडलं होतं की नंतर तुमची मैत्री फार वाढत गेली? तू सांग, नाही तर मी एकटा बडबड. नाही मी विचार करते नेमका कुठला किस्सा सांगावा, म्हणजे जमलं कुठे. आपल्याला सगळेच किस्से ऐकायला आवडते. मला माहिती कुठे जमलं ते मला माहितीये. म्हणजे अरे हा ये दोस्त हो सकती है हे मला माहितीये. तुला आठवायचं असेल तर मी सांगतो. मला नाही, माझी मेमरी त्या बाबतीत फारच वीक आहे. अच्छा. मी एक तर लवकर मैत्री करत नाही मला, किंवा म्हणजे आता बसलोय आपली यारी आहे काय आहे ना ते सेशन, त्याच्यामध्ये की काय होतं आता मी आणि ही या इथे आलेलो आहोत तर आमच्या दोघांची मैत्री आहे. याचा अर्थ असा नाही की हिचे कोणी मित्र किंवा मैत्रिणी नव्हत्या. मी आत्ता आलोय तिच्या आयुष्यात काय 2016 साली, 2018 धरूयात आपण, तोपर्यंत काही मैत्री अशी नव्हती. झालं काय होतं, आम्ही झीच्या कुठल्या तरी इव्हेंटला गेलो होतो, मला आठवत नाही कुठला, दादरला वनिता समाजला नाही ते मला माहित नाही, कुठल्या तरी इव्हेंटला गेलो होतो. आणि आम्ही ही म्हणली होती की मोहम्मद अली रोडवर नाही काय ते जेवणाचं काय ते बडेमिया तर बडेमियाला जायचं का, बडेमियाला जायचं का जेवायला. म्हणलं हो जाऊया चला. तर आम्ही गेलो बडेमियात, बऱ्यापैकी जेवण घेऊन खाल्लं ते. आणि त्याच्यानंतर दोघंच इव्हेंट संपल्यावर आम्ही म्हटलं चल तुला मुंबईत घेऊन जाते जेवायला आज, कारण पुणेरी असल्यामुळे जास्त मुंबईतला माहित नव्हतं. तर एक अनइझीनेस होता आमच्यामध्ये की आईला असं पटकन घेऊन खावं तिच्या समोर, बरोबर नाही वाटत वगैरे. या झोन मध्ये मी माझे पुरुष जनरली असतात तुम्हाला माहिती असेल, तर ती स्त्री समोर इम्प्रेशन राहावं आपलं. मी आपला नाजूक खातोय. मग नंतर ती म्हटलं ऐक झालं असेल खाऊन तर आपण तिकडे अजून एक ते काहीतरी ज्यूस का काहीतरी ज्यूसवाला नारळातलं काहीतरी मिळतं, कोकोनट मिल्कशेक सारखं मिळतं पूर्ण नारळात. तर तिथे जाऊयात का, तर म्हटलं चालेल जाऊयात. तर आम्ही दोघं गेलो तिथे आणि ते घेतलं. तर नारळ एवढा मोठा, त्याच्यात त्यांनी काय काजू बिजू खूप होतं, खूप प्रचंड होता तो. आणि मी आहे ना मी असं 2 सेप घेतल्यानंतर मला असं आलं हे जाणार नाही आपल्याला, काय करावं आता. हिला बघितली, ही आपली मग्न होऊन अरे वा मस्तच वगैरे, ती झोंड आउटच होती जेवायला मिळाली की. तर ती तशी जेवायला म्हणजे ते सुरू झालं तिचं. मी म्हटलं आईला सांगायचं कसं आता, हिला मला नाही जाते आता, पण असं धरून किती वेळ बसणार. मी म्हटलं ऐक ना मला ही नाही जाणार. ती म्हटली हो का, थांब ना 2 मिनिटं. तर थांबून काय करू, मी हातात धरून काय करू, त्याच्या मी ड्राईव्ह करतो, हे फेकून दे बाहेर, कारण नाही आता जाणार आपण. आणि त्यात हे झालंय ते. तर मी थोडा वेळ शांत बसलो, आता हिच्याशी बोलू काय मी, थांबू म्हणजे का थांबायचं आहे. आणि मग मला एकदम क्लिक झालं की थांब ना म्हणजे माझं संपू दे मग मी तुझं खाते. आणि ती त्या झोन मध्ये होती की हे संपलं की टाकते मी मग तुझं घेते. मग तेव्हा मला कळलं की प्रचंड निर्लज्ज आहे आणि खायला प्रचंड आवडतं आणि मलाही खायला खूप आवडतं. ती एक आमची कॉमन गोष्ट आहे. तर तिथे एक ते ब्रेक होणं म्हणतात, आईस ब्रेक झाला.
हा म्हटलं हे थोडं येडं आहे, थोडं येडं असावं. तर ते खाण्यावरून मैत्री झाली आमची, खाण्यामुळे. खाण्यामुळे. मग आता पुढे दोघेही आहात की श्वेता नाही तुम्हीच दोघंही ह्याने किती गोष्टी शिकवल्या मला. म्हणजे मी नॉनव्हेज खूप कमी खायचे, फिश कमी खायचे, किंवा मटन वगैरे सुद्धा, आणि चिकन वगैरे अगदी थोडंसं असं. पण ह्याने आता ह्याच्यामुळे मला फिश करता येतं, मटन वगैरे सगळं ह्याने मला शिकवलं, आणि उत्तम स्वयंपाक करतो. आहात? वाव. मी तुला भाकरी शिकवली. भाकरी जी खूप डिफिकल्ट असते ती सुद्धा. हो. सो तुमच्या फॅमिलीज किती कनेक्टेड आहेत एकमेकांशी? म्हणजे राहुल सर असतील किंवा तुमच्या पत्नी असतील, सो किती कनेक्टेड आहात तुम्ही? तसं थोडं वेडेपण चौघांमध्ये असल्यामुळे फक्त वेगवेगळं वेडेपण आहे चौघांमध्ये. त्यामुळे फारशी अशी काय म्हणतात, कधी कधी काय होतं, आपण बोलून मित्र होतो, कधी कधी बिहेवियरमुळं मित्र होतो आपण, की हां इसके साथ बन सकती है, की मी शांत किती बसू शकतो एखाद्या माणसाबरोबर, ते फार महत्वाचं असतं. बोलू तर कितीही शकतो, की तू किती वेळ शांत बसू शकतो, तर तो कम्फर्ट असावा लागतो ना. मी आणि ही समजा बसलोय, किंवा मी आणि माझी बायको खूप बोलतच नाही कधी, पण आम्ही चौघं असं शांत बसू शकलो जेव्हा, तेव्हा आम्हाला ते जाणवलं की ओके, प्रत्येक जण आपापलं काहीतरी करतंय आणि प्रत्येक जण एकमेकांची केअर करतं, हे आम्हाला एक जाणवलं तेव्हा. आणि आता असं झालं की म्हणजे हा मुंबईत आलाय शूटिंगसाठी, तर तो आमच्याकडे राहतो, किंवा मी पुण्यात गेले तर मग कुठेतरी जाऊन राहायचं असं नाही, पुण्यात गेल्यावर ह्याच्याच घरी. आणि जर मी गेले नाही तर ह्याची बायको माझ्यावर चिडते की तू हॉटेलमध्ये का, म्हणजे नाटकाच्या प्रयोगाला वगैरे कधी मी गेले पुण्यात तर मला तिने ओरडली होती, तिकडे का गेलीस तू आधी घरी आहे. सो हा खूप छान बॉन्ड आहे, पण बऱ्याचदा तो खूप जनरल प्रश्न जो विचारला जातो की जसं मी सुरुवातीलाच म्हणाले, एक लडका और लडकी कभी दोस्त हो सकते है क्या? सो तुमचा त्यावर किती विश्वास आहे आणि काय सांगाल त्याविषयी? आहे आमची मैत्री छान. नाही, मैत्री अशी नाहीये. म्हणजे ही मला म्हटली होती की आज आपण कुठल्या तरी हॉटेलला जाणार आहोत. मैत्री जरी नाही म्हटलं तरी जो बॉन्ड असतो. नाही, मी म्हणून आलो होतो की चला जेवायला मिळेल. मग नंतर ही म्हणली की कुठल्या तरी स्टुडिओत जायचंय आपल्याला. तर मग माझा हिरमोड झाला. मग ती म्हणली काम करतो, झाल्यानंतर आपण जेवायला जाऊ. म्हणलं मग ठीक आहे, मग मी मित्राचा अभिनय करायला. नाही, अशी समजा मी एक उदाहरण देतो. एक समजा आपण घरात बसलेलो आहोत आणि घरात आपल्या एक खिडकी आहे आणि त्या खिडकीतनं रोज तुला कचरा बघायला मिळतो रोज. तर यू हॅव टू ऑप्शन्स, की बघत राहा आणि दुसरं तू खिडकी बंद करा. पण इव्हेंच्युअली तुला माहिती होतं, तुझ्या ब्रेनमध्ये कुठेतरी फिक्स होतं की खिडकीच्या बाहेर कचरा आहे. तू समजा दुसऱ्याच्या घरात गेली आणि तुला फक्त खिडकीच्या बाहेर बघताना मनुष्य तो दिसला, तर तुझ्या ब्रेनमध्ये सेव्ड असलेली गोष्ट काय की खिडकीच्या बाहेर कचरा आहे. तर तू त्या माणसाकडे तशीच बघते की हा खिडकीच्या बाहेर कचरा बघत बसले. कळतंय? सो आता काय होतं, ज्याचं त्याचं ते अपब्रिंगिंग असतं आणि त्या काय म्हणतात तेवढं ते संकुचित आहे. संकुचित हा थोडा निगेटिव्ह शब्द जरी असला तरी वाढ जशी झाली आहे तसं आपण एकमेकांकडे बघतो किंवा दुसऱ्यांच्या नात्यांकडे बघतो आपण. तर मॅक्सिमम आपण संकुचितरित्या बघितल्यामुळे आमच्या दोघांकडे तसं बघितलं गेलं असेल. ते प्रत्येकाचं परसेप्शन आहे. हा, पण ती चूक बरोबर नाही, ती त्यांची वाढ तशी आहे, तर त्याला आपण काही करू शकत नाही. म्हणून मला त्याचं काही वाटत नाही की कोणी काही म्हणू दे. हा, आम्हाला नाही काही फरक पडत. हा. सो श्वेता, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की बऱ्याचदा मुलींचं असं असतं की मेल बेस्टी असणं आणि स्पेशली लग्न झाल्यानंतर असं बोललं जातं की मेल बेस्टी इज बिगेस्ट रेड फ्लॅग, असं सोशल मीडियावर तुम्ही सुद्धा बऱ्याचदा ऐकलं असेल. सो याविषयी काय सांगाल? जसं हा म्हणाला तसं की प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे, एखाद्या नात्याकडे बघायचं परसेप्शन असतं आपलं. माझं तसं नाही आहे. किंवा लोक माझ्याकडे कसं बघतायत, सोशल मीडियावर आमच्याबद्दल काय बोललं जातंय किंवा कोणाबद्दलही कुठल्याही नात्याबद्दल काय बोललं जाते, ह्यानी मला आणि माझ्या कुठल्याही नात्याला फरक पडता कामा नये. कारण शेवटी तो सोशल मीडिया आहे. आपण त्याच्यावर येणाऱ्या कमेंट्सना किती महत्त्व दिलं पाहिजे. किंवा आता आम्ही आमचा फोटो वगैरे टाकला तर त्याच्यावरती काही निगेटिव्ह कमेंट्स येतात ना, पण जर मी त्यांना रिप्लाय केला तर मग त्यांना महत्त्व दिल्यासारखं होतं. म्हणून मी अशा कुठल्याही कमेंटला रिप्लाय देत नाही आणि त्यांच्या कुठल्याही कमेंटनी मला फरक पडत नाही. अगदीच. आणि सर, तुम्ही काय सांगाल? नाही, हे म्हणजे काय होतं माहिती का, आपण एक बॅरियर क्रिएट करतो की मला कमेंट निगेटिव्ह आली, त्या माणसाने मला निगेटिव्ह कमेंट केली, आपण सगळे एक आहोत.
हा समाज आहोत आणि या समाजामध्ये मी जर काही हिच्याबरोबर राहत असेल तर त्याचा अधिकार आहे. त्याचा हा अधिकार आहे ना की तो मला चांगलं म्हणू शकतो, तर तो मला वाईटही म्हणू शकतो, तो त्याचा अधिकार आहे. आणि तो काय बोलतो हे यांनी तो कसा वाढला आहे किंवा काय आहे, त्याचे परसेप्शन्स कसे क्रिएट झाले आहेत याच्याकडे मला असं वाटतं, मी त्याच्याकडे बघतो. उगीच त्याला काहीतरी म्हणून मोकळं व्हायचं किंवा तो निगेटिव्ह बोलला आहे माझ्याबद्दल, तोच मनुष्य तुझ्याबद्दल पॉझिटिव्ह बोलला तर तुला ते हवंच आहे ना. म्हणजे कळलं मी हे करतोय की तोच मनुष्य तुझ्या म्हणजे सगळ्यांनी तुझ्याबद्दल ही जी स्पर्धा लागलेली की सगळ्यांना मी आवडलोच पाहिजे आणि मी जे काहीही केलं तरी आवडलंच पाहिजे. आणि मला ती प्रत्येक वेळेस म्हणजे आता मी हिच्याबरोबर राहिलो ना की माझा आणि हिच्याकडे वाईट कोणी बघितलं नाही पाहिजे. मी माझा एकटा फोटो टाकला ना की सगळ्यांना खूप आवडलं. ही जी जबरदस्ती करतोय मी स्वतःवर की सगळ्यांना मी आवडलो पाहिजे, ती फार चुकीची आहे. मी जसा आहे तसा आहे आणि लोक जशी आहेत तशी आहेत आणि त्यांना जसं बघायचं असेल मला, तो त्यांचं फ्रीडम आहे, त्यांनी तसं बघावं असं. आणि हे माझं फ्रीडम आहे, मी असा राहणं असं मला वाटतं किंवा मी तसाच राहतो. मी खूप लक्ष देत नाही त्या गोष्टींकडे आणि त्या एका गोष्टीसाठी लक्ष नाही देत कारण ती त्यांची अपब्रिंगिंग आहे. म्हणजे ती निगेटिव्हच आहे वगैरे असं नाही, काहीतरी संकुचित अपब्रिंगिंग झाल्यामुळे आहे. आता माझी पण काहीतरी अपब्रिंगिंग आहे आणि त्यातनं मी स्वतःला 4 गोष्टींचा अभ्यास करून किंवा काय करून इथपर्यंत आणलंय. मी अजूनही चुकत असेल कुणाकडे बघण्यात किंवा कुठल्या स्त्रीकडे बघण्यात, कुठल्या पुरुषाकडे बघण्यात, कुठल्या नात्याकडे बघण्यात मीही चुकत असेल, पण तो संकुचितपणामुळे मी चुकतोय हे मला माहिती आहे. त्याला विचारायला नाही माहिती कमेंट करणाऱ्याला. त्याला तो विश्वास आहे की मी जे बघतोय यांच्याकडे ते तसंच आहे, तर त्याला ते फ्रीडम दिलं पाहिजे असं मला वाटतं. ऍक्च्युली माझा प्रश्न हा खूप जनरल होता की जे जनरली आपल्या समाजात किंवा इतर ठिकाणी बोललं जातं की लग्नानंतर मेल बेस्टी ठेवायचा की नाही, याविषयी मला थोडंसं उत्तर हवं होतं तुमच्याकडनं. हा, ते दिलंच नाही का? आपण वेगळंच सोशल मीडियावर युजलेस नेहमीप्रमाणे. नाही तेही तुम्ही सांगितलं ते अगदीच बरोबर होतं, पण माझा प्रश्न हा असा होता. नाही पण मग राहुल आणि काय होतं माहिती का, हे दिसताना सौंदर्य दिसतं पण हा आहे पुरुष. हा म्हणजे राहुल आणि या दोघांचं म्हणणं आहे की तू म्हणजे स्त्री दिसतेस पण तू पुरुष आहेस एक, आणि आम्ही 3 मित्र एकत्र असतो. वाव, 3 मित्र. हा, कारण काय माहिती का, जनरली स्त्री आणि पुरुष म्हणलं की हा शब्दच डिफाईन करतो लिंग ना. आणि मग लिंगाचं कार्य काय आहे, सेक्स हे कार्य आहे लिंगाचं. म्हटल्यावर हे दोघं हेच करत असतील, हे डिफाईन्ड आहे. कारण आपण डिफाईनच तसं करतो. स्त्री आणि पुरुष हे लिंगभेद आहेत ना, डिफाईन मग तसंच बघितलं जाणार. तर ते ऍक्सेप्टन्स आपल्यात हवा. आणि दुसरा तू जो प्रश्न विचारला की लग्नानंतरही तुम्ही मेल बेस्ड, मला तो मेल आणि फिमेल हा प्रश्नच पडत नाही. कारण आपण ऍक्टर आहोत आणि बॉडी हे आपलं इन्स्ट्रुमेंट आहे पहिली गोष्ट. तर ही स्त्री आहे आणि उद्या मला हिला हग करायचा काहीतरी सीन आहे किंवा काय आहे, तर मला तेवढंच मोकळं राहावं लागतं आणि तिला तेवढं मोकळं राहावं लागतं. तर मी जेव्हा नाट्य प्रशिक्षण नाही रिअलिस्टिक ऍक्टिंग वर्कशॉप करत होतो अनिरुद्ध कुटवडांकडे, तेव्हा त्यांनी एकदा असा टास्क दिला होता की हात टाक ना तिच्या अंगावर, झोप ना तिला, आवळून झोप ना असं. तर मला इतकी भीती वाटत, थरथर 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 करत मी तो हात टाकला तिच्या अंगावर. त्यांनी मग मला इतके ओरडले ते की तिची बॉडी हे तिचं इन्स्ट्रुमेंट आहे, ती ऍक्टर आहे आणि तुझी बॉडी हे तुझं इन्स्ट्रुमेंट, तुला ते वापरता आलं पाहिजे. तू त्याच्या मागे काहीतरी भावना किंवा काहीतरी चूक बरोबर काही समजू नकोस. तसं मला असं वाटतं की मला हे क्षेत्रच ह्याच्यासाठी आवडायला लागलं होतं आणि माझ्या आयुष्यात एक सुंदर मनुष्य आला, त्यामुळे मला ते फार बरं वाटलं. ते नंतर बोलूयात आपण. त्यामुळे मेन हा जो मुद्दा आहे की लग्नानंतर किंवा हे ते ऍक्टरला हे कुठलेच बंधनं नसावीत, कारण त्याला अभिनय करायचा आहे. हा म्हणजे लग्नानंतर मी असं अरे मिठी मारायची आहे किंवा काही इंटिमेट सीन आहे तर तो करायचा नाही असं बंधन मी घालून घेऊ शकत नाही ना स्वतः, किंवा कुणीही घालणार नाही एखाद्या ऍक्टरवरती. सो ते तसंच आहे की रिअल लाईफमध्ये सुद्धा असंच आहे की अरे लग्नानंतर मित्र कसा आहे, बेस्टी मित्र कसा आहे. सो तसंच आहे ते.
पण बऱ्याचदा असं असतं की म्हणजे आता ऍक्टर्सची लाईफ जरी सोडली, तुम्ही ऍक्टर आहातच, पण जर सोडली तर असं असतं बऱ्याचदा की हा जर एक मुलगा आणि मुलगी मैत्रीण आहेत तर मग इतरांना काहीतरी वेगळं वाटू नये, फक्त समाजासाठी किंवा इतर लोकांना काहीतरी वेगळं वाटू नये म्हणून चला याला भाऊ बनवून टाकूयात किंवा हिला बहीण बनवून टाकूयात, लोकांसाठी पण आपण मित्र आहोत. सो असं कधी तुमच्या मनात आलं किंवा कोणी असं प्रेशराईज केलं असं काही करण्यासाठी? पण मला मुळात हे नाही कळत की एखादं नातं प्युअर असेल तर त्या नात्याला नाव का द्या. अगदीच. एखादं नाव काहीतरी लेबल दिलं तर ते समाजमान्य आहे असं का म्हणावं. आमच्यात प्युअर मैत्री असं नसतं. हे मग. असं नसतं. म्हणजे मी सारखं तुला विरोध करतोय असं तुला वाटेल. नाही तसं नाही. समाज काहीतरी बोलेल आपल्या मैत्रीला म्हणून मी भाऊ मानणं हे मला पटत नाही. ती तुझी म्हणजे ती पर्सनल त्या माणसाची भीती आहे. मी जर आता हा विचार करत बसलो ना की अरे बापरे मग मी हिच्याबरोबर फिरलो तर मग हा मला असा समजेल, किंवा मी सगळ्यांसाठी जनरलाइज, ऍक्टर म्हणून नाही म्हणत मी, जनरलाइज की कोण तुला काय समजेल ही तुझी जबाबदारी नसून ती त्याची जबाबदारी आहे आणि त्यानेच ते डिफाईन करावं. तो त्याच्या मनातला गुंता आहे ना की तो तुम्हाला काहीतरी समजतोय. तो गुंता तू कॅरी कशाला करतोस की तो त्याचा गुंता आहे. तू अरे बापरे आता हा माझ्याकडे असंच बघेल आता त्यामुळे मग मी तसंच वागलं पाहिजे, किंवा अरे माझ्यातनं असं दिसायला नको. काय नाही, मी खांद्यावर आठ टाकून बसेल, आत्ता बसेल हिच्या, पण मला त्याची काही हे नाहीये का, म्हणजे दुसऱ्याच्या कोत्या मनामुळे, कोता नको म्हणाय, संकुचित दुसऱ्याच्या दृष्टिकोनाने त्याला ते मी सारखं डिफाईन करायला जाणं की नाही थांबा असं बघू नको माझ्याकडे. त्याला बघू दे कसं बघायचं ते, तो त्याचा प्रश्न आहे आणि त्याला सोडवू दे हा प्रश्न. याच्यात आता तो समोरचा मनुष्य माझ्याकडे असं बघतोय आता मग मी श्वेता बरोबर असंच वागलं पाहिजे किंवा थोडं दूर राहा श्वेता माझ्यापासून, मला नाही वेळ, तो मला वेळ नाही, तो त्याचा प्रश्न आहे. आणि कुणीही जर तुमचं काही सेक्सचं जरी रिलेशन असेल तरी तो तुमचा प्रश्न आहे, त्याचा प्रश्न नाही. तो तुमचा प्रश्न म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्या गोष्टी, तो त्याला डिफाईन करण्यासाठी तुम्ही काय वागू नका. सत्य वागा, खरं वागा जे असेल ते, आणि त्याची भीती बाळगू नका. अरे बापरे आता समाजाची भीती बाळगून काहीही होणार नाही, म्हणजे मला असं वाटतं. ते योग्य की नाही तू सांग. माझं तेच म्हणणं होतं ना की त्यांच्या भीतीने मी काहीतरी अरे बापरे आता मग आपण शाळेत जसं वागायचो ना की अरे एखाद्या मुलाला मी आवडते तर पटकन जाऊन राखी बांधा, आता आपण तसे राहिलो नाही. अगदीच. आता आपण थोड्या वेळापूर्वीच बोललो की तुमच्या फॅमिलीत सुद्धा खूप कनेक्टेड आहेत. सो मागे कुठेतरी मी ऐकलं होतं की आय थिंक तुमच्याकडूनच ऐकलं असेल की राहुल सर आजारी होते आणि त्यांच्या आजारपणात तुमच्या मित्राची खूप मदत झाली. सो तो काय किस्सा होता? खूप मदत अनेक मित्रांची मदत झाली आहे, मी त्यातला एक भाग होतो. हा, खूप जणांनी हेल्प केली त्यावेळेला, कारण माझी नाटकाची रिहर्सल चालू होती, शूटिंग चालू होतं. सो तिथल्या प्रत्येकाने मला हेल्प केली, बऱ्याच पद्धतीने हेल्प केली. पण हा होता ना पण काढून टाकतात. बरं, पण काढून काय होतं म्हणजे मी सॉरी काय होतं माहिती का, पण म्हणजे काय की बाबा ह्यांनी किती ग्रेट केलंय हे असं काही नसतं. हे समांतर बघायला शिक त्या गोष्टीकडे. ज्याला ज्याला जे जे जमलं त्यांनी तुझ्यासाठी त्या गोष्टी तिथे तिथे केल्यात. तर ह्यांनी काहीतरी वेगळं केलं आणि मग म्हणून हा जवळचा मित्र आहे आणि त्यांनी एवढंच केलं म्हणून तो दूरचा मित्र आहे असं नाही. राहुलला ऍडमिट केलं तेव्हा मी पुण्याला होते. ऍक्च्युली त्यांना झालं काय होतं, राहुलला इन्फाक झाला होता, म्हणजे एक बबल तयार होतो ब्रेनच्या एखाद्या नर्समध्ये आणि तो बबल तिथून पास होतो. सो त्याला इन्फाक असं म्हणतात. ते औषधांनी ते सबसाईड होतं, पण त्याचा थोडा परिणाम राहतो, ते ॲडमिट करावं लागतं. मग ते औषधोपचारांसाठी 1-3-4 दिवस राहुल ॲडमिट होता. पण हा जेव्हा मला फोन आला बाबांचा तेव्हा मी पुण्यात होते ह्याच्या घरी आणि हा शूटिंग करत होता ठाण्यात. आणि तिथे ह्याची बायको होती माझ्याबरोबर आणि मी इतकी ढसाढसा रडायला लागले. तिने मला जवळ घेतलं. त्यावेळेला पहिला आधार मला तिने दिला होता. त्याच्यानंतर मी पुण्याचं काम आटपून मी मुंबईत आले, सकाळी घरी आले आणि राहुलला भेटून मी शूटिंगला गेले. आणि शूटिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला सुट्टी होती आणि ह्याला पण सुट्टी होती. आणि मी म्हटलं की अरे मला ना सकाळी हॉस्पिटलला जायचं आहे, तिथून रिहर्सलला जायचं आहे, तिथून नाटकाचंच रेकॉर्डिंग होतं तिकडे परत जायचं आहे. मी म्हटलं की मी ना जरा आत्ता थोडी सेन्सेसमध्ये नाही आहे माझ्या, तर तुला सुट्टी आहे तर तू माझ्याबरोबर येऊ शकशील का. तर हा म्हणाला मी येतो तुझ्याबरोबर. आणि हा माझ्याबरोबर आला. सकाळी आम्ही हॉस्पिटलला गेलो, राहुलला भेटले, मग रिहर्सलला माझ्याबरोबर. कारण ना मला खरंच कळतच नव्हतं त्यावेळेला काय चाललंय काय नाही, पण ते सगळ्या गोष्टी करणं गरजेचं होतं. बरं, ते सगळं झाल्यानंतर संध्याकाळी मी परत हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथून मला नाटकाच्याच रेकॉर्डिंगला जावं लागणार होतं. मी म्हटलं की अरे आता मला जावं लागेल, मी तासाभरात येईन परत. म्हटलं तू थांबशील का राहुलजवळ, तिथे कोणी नाही आहे.
तर हा राहुल बरोबर तिथे थांबला होता रेकॉर्डिंग करून येईपर्यंत. मग तो माझ्याबरोबरच परत घरी आला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा शूटिंगला गेलो. सो ह्यांनी एक आपला मित्र थोडा अडचणीत आहे आणि आपण त्याच्याबरोबर फक्त आहोत, हा जो आधार असतो ना, हा ह्यांनी मला दिला. आणि ह्याची बायको अपेक्षा सतत माझ्याबरोबर फोनवर होती की तू कुठे आहेस आता, काय करतेस, राहुल कसा आहे, तू जाणार आहेस का हॉस्पिटलमध्ये, मी येऊ का मुंबईला, हवं असेल तर मी येते तुझ्याबरोबर. म्हटलं नाही नको, यश आहे. मग ते सगळं झाल्यावर मग शूटिंग वगैरे सगळं झाल्यावर मग मी परत पुण्याला गेले होते आम्ही. पण त्यावेळेला आणि बऱ्याच जणांनी, म्हणजे आता नाटकाचं होतं त्यावेळेला तिथेही चंदू लोकरे किंवा ऋषिकेश जोशी आमचे डिरेक्टर, त्यांनी सगळं शेड्यूल ॲडजस्ट केलं, सिरियलवाल्यांनी पण सगळं शेड्यूल ॲडजस्ट केलं. सो असे सगळेच जण त्यावेळेला उभे राहतातच मदतीला. हे मला स्पेसिफिकली म्हणायचं काय, ज्याच्याकडे जे होतं ते त्यांनी तुला दिलं. माझ्याकडे वेळ होता, मी वेळ दिला. ज्याच्याकडे पैसे होते त्यांनी पैसे दिले असतील, जो ज्या ज्या मार्गाने तुला हेल्प करू शकत होता त्यांनी केलं. त्यामुळं हा मोठा आणि मग बाकीच्यांनी कसा हे दिला वगैरे. पण अशा वेळेस असा एक हक्काचा मित्र मैत्रीण असणं, फक्त असणं, ही सुद्धा फिलिंग खूप महत्वाची असते. कोणीतरी आपल्या बाजूला उभं आहे. पण त्या अशी परिस्थिती जेव्हा येते ना, मग कुणावरही येऊ नये अशी परिस्थिती, पण आली ना की कितीही लांबचा मित्र असो, जवळचा मित्र असो, कुणीही ओळखीचं असो, प्रत्येक जण आपल्या पाठीशी उभा राहतो आणि हे आपल्याला त्यावेळेला जाणवतंच. जसं आपण आता फॅमिलीज बद्दलच बोलतोय, सो आनंदाचा क्षण असतो किंवा काही पार्टीज असतात, सो किती पार्टीज होतात तुमचे, ट्रेकिंगचे काही फोटोज आम्ही बघत असतो. काय धमाल असते. म्हणजे आम्ही खूप पार्ट्या, म्हणजे एकत्र येणं, भरपूर खाणं, ते खाणं ठरवण्यात 2 तास जातात आमचे की काय खायचंय आज. मग प्रत्येकाचं काहीतरी वेगळं ठरलेलं असतं की हे खाऊयात ते खाऊयात. आणि अशा 4 पार्ट्या होतात, कारण हिला वेगळं खायचं असतं ते त्यावेळेस खायचं, नंतर त्याला काय खायचंय ते सगळ्यांनी खायचं वगैरे. अशा पार्ट्या, मुलांच्या आवडीचं एक वेगळी पार्टी असते. मुलांचं किती बॉन्डिंग झालं एकमेकांशी? मुलांचं त्यांचं मस्त बॉन्डिंग आहे दोघांचंही. गेम्सवरती बॉन्डिंग आहे, नंतर ते काहीतरी ॲनिमे वगैरे बघत असतात त्याच्यावरती बॉन्डिंग आहे, ज्यातलं मला तरी काही कळत नाही, हा कुठला ॲनिमे आहे, हे आहे ते आहे, मला त्यातलं काही कळत नाही. पण त्या दोघांचं बॉन्डिंग मस्त आहे. आणि माझं आणि ह्याच्या मुलाचं फार छान बॉन्डिंग आहे, ओमचं. म्हणजे कसं सांगू, चिडू शकता तुम्ही एकमेकांना. हा, भांडू शकतो आम्ही, चिडू शकतो, तुला कळत नाही का, तू असं कसं केलंस वगैरे पासून आम्ही एकमेकांना काही म्हणू शकतो. इतकं छान बॉन्डिंग आहे आमचं. म्हणजे कधी कधी आम्ही बोलतही नाही महिना एकमेकांशी, पण मला माहिती असतं की ओम ऐक ना, असं असं झालंय, मग तो त्याचं काहीतरी एक उत्तर देतो. असं एक छान त्याचं आणि ओमचं आणि माझं जास्ती छान रिलेशन आहे. पण हे खूप छान आहे की आपल्या मित्राचं, मैत्रिणीच्या मुलांचं पण आपल्यासोबत छान बॉन्ड होणं, हे खूप क्यूट आहे. किंवा आता आम्हाला सुट्टी होती, आम्ही पाचगणीला फिरायला गेलो होतो. तर जाता आता पुण्याला मी आईला माझ्या पिकअप केलं, तर ओम पण भेटला. मग असं झालं की चल ओम तू पण आमच्या बरोबर. मग ओम पण आला होता आमच्या बरोबर, एकटाच आला होता, हे दोघं नव्हते. बरं, माझ्याकडे तुमचे काही जुने फोटोज आहेत, सो मी तुम्हाला ते दाखवते. सो त्यामागचा काय किस्सा आहे आणि ते कधीचे आहेत ते तुम्हाला ओळखायचे आहेत. सो पहिला फोटो आहे तो हा. ही अपेक्षा. आणि सुट्टी होती आय थिंक आमच्याच इथे बिल्डिंगच्या इथे खाली. आपण ह्याला गेलो होतो, मुंबई फिरायला. हा, चला आज मी तुम्हाला मुंबई फिरायला घेऊन जाते म्हणून कुलाबा कॉजवे, गेटवे ऑफ इंडिया खूप फिरलो होतो आम्ही, खूप फिरलो होतो. आणि आम्ही दोघींनी खूप शॉपिंग केलं होतं. जीवाची मुंबई. ओके, पुढचा आहे तो हा. हा आमचा सगळ्यात काय म्हणतात त्याला, संशयाला कारणीभूत फोटो हा आहे आमचा. हे आम्ही सुला वाईन्सला गेलो होतो, नाशिकमध्ये शूट होतं तेव्हा. आणि मग मला असे काहीतरी त्यावेळेस कमी अक्कल असल्यामुळे फोटो भरपूर काढून सोशल मीडियावर टाकणे हा एक मला एक उपक्रम होता माझ्याकडे. तर तो मी भरपूर करायचो. टिकटॉक असेल, केवढे व्हिडिओ करायचो मी त्यावेळेस. आता तुम्ही म्हणालात की हा फोटोच कारणीभूत ठरला बऱ्याच चर्चांना. सो काही असे रुमर्स ऐकायला मिळाले कुठून, काही जे पहिल्यांदा ऐकायला मिळालं असेल, सो काय होतं ते पहिलं रुमर? पहिलं रुमर असं होतं, आता हे तुम्हाला टाकता येईल की नाही मला माहिती नाही. पहिलं रुमर असं होतं की मी आणि ही एकाच रूममध्ये आहोत आणि मग सकाळी एक काय तो झाडूवाला आला, त्याने दरवाजा उघडला आणि मी त्याला नेकेड सापडलो. बापरे. सेटवर. हे मी ऐकलेलं पहिलं रुमर आहे.
मग मी लगेच चिम्याला फोन केला. चिम्या म्हणजे माझी बायको, तिला फोन केला, म्हटलं ऐक पहिलं रूमर ऐक भाई, आलोय आपण या क्षेत्रामध्ये, पहिलं रूमर आलेलं आहे म्हटलं ऐक. चिम्याला व्हिडिओ कॉल करून व्यवस्थित ही पण होती, सेटवर सगळेजण होते, आणि मी व्हिडिओ कॉल करून सांगितलं मी या रूममध्ये झोपलो होतो आणि या रूममध्ये एक जण आला जो झाडून काढायला आला होता आणि त्याला आम्ही नेकेड सापडलो, मी नेकेड सापडलो, तू नाही. तेवढं त्याला काय म्हणतात त्याला तेवढी अदब ठेवली असेल म्हणजे नाही, ही नाही सापडली, हा सापडला. मग मला हा प्रश्न पडला की मी एकटा काय करत होतो तिकडे नेकेड. हे पहिलं रूमर मी तेच ऐकलं होतं पहिलं. हा, चिम्या खूप हसली होती सगळ्या, आठवतंय मला. आणि सगळ्यांचं असं आलं होतं की अरे काय बोलताय तुम्ही, काय बोलताय तुम्ही. म्हणजे राग नाही तर पहिल्याच रूमरवर हसू आलं होतं. नाही, राग कसं असतं माहिती का, ह्या क्षेत्रामध्ये मी आता म्हणजे 2016 सालीच एंटर झालो. त्याच्यानंतर मला एक कळलं की या क्षेत्रामध्ये फक्त 3च विरंगुळे आहेत. एक क्रिकेट, दुसरा गॉसिप आणि तिसरा सेक्स. हे 3 विरंगुळे आहेत. या 3 विरंगुळ्यांमध्येच एकमेकांना बघितलं जातं तिथे, कारण 12-12 तास काम करतात. मी यांना पाहिलंय, यांना म्हणजे जेव्हा माझी मैत्री नव्हती तेव्हा ही आहे, आमच्या सिरियलमधले अजून 2-3 जणी आहेत, तर हे गॉसिप गॉसिप गॉसिप, तुला माहिती हे असं झालं ते. मग मला जाणवायला लागलं की मला काही यांच्यात बसता येणार नाही. कारण मला काय होतं, मला असं वाटतं की मी आणि ही बसलोय समजा, तर मी हिला विचारावं की तू त्या कॅमेराच्या मुवमेंटच्या वेळेस इथे का गेलीस, हे असं का झालं, इथे का हे केलंस, किंवा तू हे पुस्तक वाचलंस का, ही कविता म्हण ना, मी एकदा म्हणतो तू एकदा म्हण. कारण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे माझ्या आयुष्यात एक मनुष्य आला, त्याचं नाव मी नंतरच सांगतो, कारण त्याचं नाव सांगितल्यामुळे उगीच माझी आणि त्याची मैत्री आहे असं होईल. ते मैत्री वगैरे नाही, ओळख आहे आमची छान. तर मला असं वाटायचं, मनापासनं वाटायचं की अभिनय करणाऱ्या मनुष्याकडे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हा म्हणजे स्पॉटला वापरता येणार आहे आपल्याला. ह्या भावना, या आत्ता तुला हिच्यावर प्रेम करायचंय, ओके, स्क्रिप्ट वाचायचे आणि मग प्रेम आणायचं. आत्ता तुला हिच्यावर रागवायचंय आपल्याला. म्हणजे हे जे या भावना आहेत आपल्या, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, ह्या हातात असलेली लोक आहेत यार ही. त्यामुळे मी खूप ह्यांच्याकडे असं बघायचं की कमाल यार, आता स्पॉटला रडणार, इथेच थेंब आला पाहिजे वगैरे, हे सगळं ह्यांना माहिती आहे. माझा हिरमोड झाला किंवा धक्का बसला मला की ही लोक याच सगळ्याच्या आहारी गेलेली आहेत. ज्या गोष्टी यांना स्पॉटला वापरता येतात त्याच गोष्टींच्या हे सगळे आहारी आहेत. म्हणजे कुणी कुणाला कुणाचा रागच येतो, कुणाला कुणाबद्दल सेक्सच फील होतं, म्हणजे काम फील होतं, कुणाबद्दल कुणाला काहीतरी वेगळंच वाटत असतं, द्वेषच असतो. अरे हे तर तुम्ही रोज वापरता ना, इमोशनच्या आहारी जात. म्हणजे हे कसं झालं माहिती का, मी माझीच पावभाजीची गाडी आणि मीच पावभाजी खातोय असं झालं. ते लोकांना देतो ना खायला, तू नंतर खातोस का, कारण तुझा त्याच्यावरनं उडालेलं असतं ना सगळं. म्हणजे तू निर्वाणामध्येच असतोस की हे मी रोज वापरतोय. आज समजा मी आता सिरियल करतोय प्रेमाची गोष्ट, तर सकाळी जायचंय मला आणि सावनी जी आहे तिच्याबरोबर माझा असा सीन आहे की मला तिला हक करायचा आहे, तिला डोक्यावर केस करायचा आहे आणि मग तिला म्हणायचंय तू खूप सुंदर दिसतेस हे ते. आणि मग परत आता हे दिवसभर मी खोटं वागतोय, हे जे काय माझ्या भावना वगैरे हे ते मी आणतोय, आणि ऍट द एंड ऑफ द डे मी परत हे कुणाबरोबर तरी वागत बसायचंय. याच्या पलीकडे जाऊन आपण बोलू भेटू शकत नाही का? या भावना आता आपण यूज करतो, इन्स्ट्रुमेंट आहेत या भावना आपल्यासाठी. आता परत तेच हिच्याबद्दल द्वेषच वाटून घ्यायचा, त्याच्याबद्दल हेच वाटून घ्यायचं, नाहीये मला नाहीये तो वेळही नाहीये. आणि मला असं होतं की, आणि माझा म्हणजे मला मोठा धक्का बसला तो, कारण मी प्रत्येकाकडे असं बघत होतो की, कारण मी पहिलं नाटक आयुष्यातलं पाहिलं ते 2009 साली अनिता दातेचं नेक्रोपोलिस, 2009 का 10 साली. मी माझ्या आयुष्यातच नाटक जे प्रकार जो पाहिला तो पहिला 2009 साली पाहिला. आणि त्या अनिता दातेबरोबर मला काम करायला मिळणार आहे ह्याच्यातच मी होतो. आणि मग हा एक दुसरा ऍक्टर आहे, तो कसा वागतोय, तो ऍक्टर आहे, तो कसा वागतोय, काय करतो, आईला यांच्याकडे आहे हे, ज्याची मी आयुष्यभर म्हणजे काय म्हणतात त्याला तपस्या करून इथे पोचलोय, ह्यांच्याकडे हे आहे आत्ता. आणि आता मला ह्यांच्यामध्ये राहून चुकायचं नाहीये.
मला पण छान काहीतरी हे करायचंय, काय म्हणतात त्याला, अभिनय छान कर. मी कुणालाही विचारायचो, मी प्रोडक्शनवाल्याला विचारायचो कसं झाला सीन वगैरे येते, आणि ते हॅ करून हसून निघून जायचे. मला असं व्हायचं, मग विचारू कोणाला, इथे सीन बद्दल कोणीच नाही बोलत आहे. गॉसिप्स जास्त चालतात. हा, म्हणजे जनरलच चालतं ना. आणि हे वाईट आहे, परत पुन्हा हे वाईट आहे असं नाही. ज्या मनुष्याला आपल्या आयुष्याबरोबर जे काही करावं असं वाटतं तो त्याचा अधिकार आहे, तो ते करतात. मला ते डिस्कनेक्ट खूप जाणवलं की नाही, मी यार माझं पण परसेप्शन होतं ना तसं पाहिलं तर, अरे हे लोक भारी आहेत यार, यांना पाहिजे तशा भावना वापरता येणार आहेत, आणि हे ते किंवा ही आणि अनिता किंवा कोणी चर्चा करायचं किंवा डिरेक्टर, मला ये मनी शॉट चाहिए मेरे को, यहाँ पे आंसू यहाँ पे आना चाहिए, आणि मी असं बघत बसायचो. आणि शपथ स्पॉटला अश्रू आणला यार तिने, आणि मला शहारे यायचे अंगावर, कसं जमतं यार यांना, काय बाप आहेत ही लोक. आणि मग कट्टू हे संपल्यानंतर ही लोक परत ह्याच बुडलेली दिसायची मला. आणि मग मला असं व्हायचं की नाही, मला मी नाही रिलेट करू शकत आहे. म्हणजे मीही वाईट असेल त्याच्यामध्ये, की मी त्यांना सामान्य मनुष्यासारखं जगू देत नाहीये. मग मी काहीतरी अपेक्षाच ठेवू नये त्यांच्याकडनं की त्यांनी काहीतरी सतत भारी वागलं पाहिजे, रोज त्यांनी श्रीना पेंडसे घेऊन बसलं पाहिजे, आणि रोज आनंद यादवांचं झोंबी घेऊन बसलं पाहिजे, आणि एकमेकांना कविता सांगितल्या पाहिजे सौमित्र गुलजारांच्या. हा माझा त्यांच्यावरचा काय म्हणतात त्याला जबरदस्ती होती, त्यांचा तो विरंगुळा होता. आणि त्याचं ते फ्रीडम मी हळूहळू त्यांना देत गेलो की ओके तुला जे करायचं ते तू कर, माझं ते नाहीये, पण आपण एकत्र राहू शकतो किंवा आहोत तोपर्यंत राहू शकतो. बरं, सिरियलच्या सेटवर दोघांसाठी प्रश्न आहे की तुम्हा दोघांची तर मैत्री झालीत, पण अजून इतर जे कलाकार असतील कोणाशी जास्त बॉन्ड वाढला? नाही, सिरियलच्या सुरुवातीला माझा सगळ्यांबरोबर होता, ह्याच्याबरोबर नव्हता बॉन्ड. आणि नंतर बाकी कुणाबरोबर नव्हता, फक्त ह्याच्याबरोबर बॉन्ड होता. कारण जसं यांनी सांगितलं की गॉसिप वगैरे चालायचं, मीही खूप गॉसिप करायचे, पण नंतर ह्यानी लिटरली मला बाहेर काढलं त्या सगळ्या ह्याच्यातनं. आणि मग आमची मैत्री आणखीन वाढली. मग अभिनय आणि बाहेर काढलं ना, सॉरी मी सारखं कट करतो, असं नको म्हणून बाहेर काढलं वगैरे. माझी एक प्रोसेस होती, ती तुला आवडली असेल, मला आवडली, त्याच्यात आली. मी कुणाला बाहेर काढायला कधी गेलेलो नाही. याची एक प्रोसेस होती, प्रत्येक सीनचा अभ्यास करायची, किंवा एखादं पुस्तक वाचलंय तर त्याच्याबद्दल त्याला काय वाटलंय, किंवा कविता त्याने ऐकली आहे वाचली आहे तर ती तो कविता म्हणून दाखवायचा, किंवा एखादं नवीन गाणं आलंय तर त्याच्याबद्दल आमची चर्चा चालायची. ते गाणं लूपवरती लावून ठेवायचो आम्ही. तर ह्या सगळ्या गोष्टी मलाही इतर कोणाबरोबर शेअर करता येत नव्हत्या. आपण प्रत्येक जण काहीतरी वाचतो, कोणाबरोबर तरी शेअर करायचं असतं, पण समोरच्याला ते आवडेलच असं नाही. पण ही एक व्यक्ती सेटवरती अशी होती की ज्याच्याबरोबर मला ते सगळं डिस्कस करता यायचं. बरं, त्या व्यतिरिक्त मग हळूहळू आमचा ट्रॅकही वाढायला लागला सिरियलमधला. सो सीन्स आमचे जास्ती असायचे, सो आम्ही एकमेकांबरोबर जास्ती वेळ घालवायला लागलो सेटवरती. आणि मग अभिनय सीन काय करायचा, अरे मग आपण असं करून बघूया, तसं करून बघूया, किंवा कॅमेरा असं आहे तसं आहे, मग हे असं झालं पाहिजे. मग ही चर्चा आमची वाढायला लागली. आणि मी बदलले खूप, त्याच्यानंतर खूप बदलले. मी ह्याने जी माझी पुस्तकांची आवड थोडी कमी झाली होती, ह्याने ते सगळं परत वाढवलं की नाही तू हे वाच, तू हे कर, ज्याच्यामुळे ग्रोथ होईल. ग्रोथ ओरिएंटेड आपण कसं असावं हे ह्याच्याकडे बघून मी शिकले. सो इथेच कुठेतरी तुमचं ट्युनिंग जुळलं की आपण वेगळ्या विषयांवर गप्पा मारू शकतो, ज्या युजली आपण गॉसिप आणि हे करतो या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करू शकतो. ओके, सो तुमच्यासाठी पुढचा फोटो आहे तो हा. हे आम्ही दापोलीला होतो, मंगलती म्हणून माझ्या आत्याचं रिसॉर्ट आहे. 31st आम्ही सगळेच गेलो होतो. फोटो फक्त आम्हा दोघांचा राहुलनीच काढलाय. राहुलचा आणि माझा पण आहे असाच. हो, आमच्या सगळ्यांचा एकमेकांबरोबर असाच सेम फोटो आहे. बरं, फॅमिलीचं म्हणजे जर फिरायला निघाला तुम्ही चौघे जण किंवा अगदी मुलंही असतील तर फेवरेट स्पॉट कोणता आहे की इथे इथे जायला आवडतं? आणि असं काही आमचं असं नाही आहे की हा फेवरेट स्पॉट आहे, पण आम्हाला सगळ्यांना सगळ्यात जास्त आवडलेली ट्रिप आय थिंक गुहागरला आम्ही सगळेजण 31st गेलो होतो, लॉकडाऊनच्या आधी, है ना. आणि ती ट्रिप इतकी मस्त झाली होती, सगळ्यांची खूप मजा आली होती. पण ट्रिपला जायला एखादं ठिकाणच हवं असंही नाही आहे. आम्ही कधी कधी पुण्यात असतो सगळेजण, चला यार घरी बसून बोर होतोय, चला निघूया. मग कुठेही गाडी चालवत जिथे वाट फुटेल तिथे जायचं. मग त्यावेळेला सगळ्यांनी एकत्र असणं, गाणी म्हणणं, एकमेकांबरोबर वेळ घालवणं, एकमेकांना समजून घेणं, हे सगळं घडतं. पुढचा फोटो आहे तो हा.
हा कुठला आहे रे? अरे मंदा बावळट कुठला आहे काय बिंदास कुठला विचार मेमरीची कंप्लीट माझ्या ओबेरॉय मॉल आहे का? ओबेरॉय मॉल नाही पिफला गेलो होतो आपण. अरे हो 14 पिफचा आहे. मी म्हटलं ना माझी मेमरी पिफला. हा मी पहिल्यांदा आले होते. हो मी पहिल्यांदा आले होते. मी 14 वर्ष. आणि आम्हाला तू पिफला नाही आली असं अजून म्हटलं नाही. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. अच्छा. आणि मी मुंबईत बघितलेत मी फेस्टिवल्स पण मी पुण्याला कधी जाऊन पिफ अटेंड करूया वगैरे असं कधी झालं नव्हतं. आम्हाला तू पिफ नाही बघितलंयस म्हटलं नाही. मला चल यावर्षी आपण जाऊया. मग तेव्हा आम्ही गेलो होतो. ओके पुढचा आहे तो हा. आई ग लॉकडाऊन मधला आहे हा फोटो. हा डोळ्यात पाणी आलं मला सगळं आठवलं. सो लॉकडाऊन कुठे होता? पुण्यात होता मुंबईत होता? पुण्यात 3 महिने मी आणि आर्य. हो कारण त्या लॉकडाऊन सगळ्यांनाच खूप वेगवेगळा गेलाय. मी लॉकडाऊन लागायच्या जस्ट आधी शाळा वगैरे बंद झाल्या होत्या. शूटिंग बंद झाली होती आणि राहुलचे 2 प्रयोग होते पुण्यात आणि सुट्ट्या आहेत. तर मग राहुल म्हणाला की चल आपण जाऊया यशकडे थांबूया. माझे 2 प्रयोग झाले की मग आपण मुंबईला परत येऊया. म्हणून आम्ही पुण्यात गेलो. पुण्यात गेल्यानंतर कळलं की प्रयोग कॅन्सल झालेत. मग काही कळत नव्हतं की नेमकं काय चाललंय. मग राहुल म्हणाला एक काम करा प्रयोग कॅन्सल झालेत ना 1-2 मीटिंग्स आहेत माझ्या मुंबईत. मी मुंबईला जाऊन परत येतो तुम्हाला न्यायला. तुम्ही राहा इथे सुट्टी आहे काहीच नाही आहे तर एन्जॉय. म्हणून तो मुंबईला आला आणि मुंबईला आल्यावर लॉकडाऊन लागलं 20 मार्च. आणि मी आणि आर्य पुण्यातच होतो 3 महिने आणि राहुल इकडे मुंबईत होता. 3 महिन्यांचा पूर्ण लॉंग डिस्टन्स. हा ओके. पण लॉकडाऊन मध्ये खूप मजा केली. खूप गोष्टी केल्या. नवीन प्रकार शोधून काढले है ना. व्यायाम केवढा करायचो. पुढचा आहे तो हा. अड्डा नावाचं हॉटेल होतं पुण्यात. तिथे आम्ही 4 जण जेवायला गेलो होतो. तो लिफ्ट मधला फोटो आहे हा. ओके बरोबर आहे उत्तर. पुढचा आहे तो हा. हे नॅशनल पार्क. हा गेल्या वर्षी पावसाळ्यातलं आहे. नॅशनल पार्कला बोरिवलीला आम्ही दरवर्षी सायकलिंग करायला जातो पावसाळ्यात. अच्छा. आणि शेवटचा फोटो आहे तो तिथलाच असावा कदाचित. नाही हा कास पठाराच्या इथला आहे. राईड वरती होतो आम्ही सातारा राईड तेव्हाचा फोटो आहे हा. राईड नेहमीप्रमाणे उसाचा रस प्यायला थांबलोय. मागे आपला एक इंटरव्ह्यू झाला होता त्यात तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला बाईक रायडिंग साठी सुद्धा यशची मदत झालेली. सो म्हणजे केव्हापासून स्टार्ट केलेलं बाईक रायडिंगला? 2-2.5 वर्ष झाली. त्याची सुरुवात ऍक्च्युली झाली युट्यूब. लॉकडाऊनमध्ये युट्यूब बघणं वाढलं होतं. त्यावेळेला याने सांगितलं की अरे तू हे बघितलंयस का असं एक मोटो व्लॉगिंग नावाचा एक प्रकार आहे. राईड करत जातात शूट करतात. म्हटलं हो का माहित नाही. ह्याने मला ते दाखवलं की असं आहे. म्हटलं मला बाईक नाही चालवता येत. इची बूट्स नावाचा चॅनल आहे. ती बाईक घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असते. म्हटलं हे किती मस्त आहे केवढं फ्रीडम आहे. म्हटलं पण मला बाईक नाही येत चालवता. हा म्हणाला मग शिक ना बाईक. म्हटलं नाही कुठे आता बाईक घेणार आणि काय करणार. पण ह्याने खूप इन्स्पायर केलं मला की नाही तुला वाटतंय ना करावं असं तुला शिकायचं आहे ना मग ती बाईक घे शिक. बरं बाईक बघायला जेव्हा मी जायचे तेव्हा मला बाईक चालवताच येत नव्हती. मग राहुल आणि हा असायचे की हा ही झेपेल तुला हे होईल ते होईल हे सगळं 2 जण ठरवायचे. पहिल्यांदा मी जेव्हा एकटीच गेले होते बाईक बघायला पल्सर होती आणि हा मी म्हटलं मला चालवता नाही येणार मी टेस्ट राईड वगैरे कशी घेणार आहे बाईकची. तो मला नाही तू मनात चालव बाईक. मग ह्याने शिकवलं होतं मनातल्या मनात बाईक कशी चालवायची. मग तिथे जाऊन मी बाईकवर बसले चालू केली. ह्याने सांगितलं तसं फर्स्ट गिअर टाक हे कर ते कर सगळं केलं आणि तिथे मला चालवता आली बाईक. म्हटलं हा अरे चालवता येते आहे मग बाईक घेऊया. मग बाईक घेतली आम्ही आणि त्याच्यानंतर मी बाईक शूटला वगैरे घेऊन जायचे. मग मला तू आता चालवतेस तर मग व्लॉगिंग पण सुरू कर ट्राय तर करून बघ कसं होतंय. मग व्लॉगिंग सुरू केलं. मग सोलो राईड्स पण केल्या. मग नंतर मग आम्ही 3 जण जायला लागलो. हा मी आणि अपेक्षा. पण मनातल्या मनात बाईक शिकल्यानंतर खरंच शिकता येते का? कारण मला येत नाही ड्रायव्हिंग. मला तेच असं वाटलं ते फार नाही गाडी मी खूप वर्ष चालवते. सो बेसिक गोष्टी माहिती आहेत मला. मी तिला म्हटलं होतं की ती जी
त्याची सवय असते ना आपल्याला. हे बघ, हा तू गाडी चालू केलीस, फील कर त्या गोष्टी. तू गाडी चालू केलीस, झाली चालू. आता फर्स्ट गिअर कसं आहे, पायाने टाकून बघ. हा, क्लच दाबायचं आहे तुला आधी, लक्षात ठेव, क्लच दाबायचं आहे. फर्स्ट गिअर. आता एक्सिलेटर देऊ नको, क्लच हळूहळू हळूहळू सोड. ह्याचं म्हणलं मगअप करत राहा, सतत स्वतःशी बोलत. मग तू जेव्हा बाईकवर बसशील, कारण बॅलन्स करता येतच होतं तिला बाईक, फक्त ते बसल्यानंतर ह्या सगळ्यांची आधीच तिला ओळख आहे की क्लच एकदम सोडलात गाडी बंद पडेल, मग किती सोडायचं, हळूहळू सोडून बघ, हळूहळू कर. त्याचा म्हणजे मसल मेमरी तयार कर, असं मला म्हणायचं. म्हणजे मनात गाडी चालव म्हणण्यापेक्षा मसल मेमरी, माइंडनी तसं राहून बघ, मग तुला येईल गाडी चालव. आणि मग तशी ती चालवायला शिकली. म्हटलं चुकायचं नाहीये कुठेच. पण ती मनात मी चालवतच गेले होते तिथपर्यंत. जसं तुम्ही बाईक रायडिंग शिकलात त्यांच्याकडनं, तुम्ही काय शिकलात श्वेताकडनं? कॅमेरा. म्हणजे स्वार्थानेच मैत्री झाली होती ती. मला हे जाणवलं होतं की या व्यक्तीला कॅमेरा खूप छान कळतो, इनबिल्ट आहे तिच्यामध्ये कॅमेरा. जाणवतं तिच्या हालचाली वगैरे, स्लो मोशनवर पण ती मुवमेंट छान करायची. हिला कॅमेरा खूप सुंदर कळतो हिला. आणि मी तिथे ते म्हटलं ना मगाशी की मी शोधत होतो की कुणाकडनं काय घेता येईल आपल्याला. कारण आपण ऑलरेडी खूप वयाच्या 36व्या वर्षी 35व्या वर्षी आलोय आपण या क्षेत्रामध्ये. इथे आत्ता ज्याच्यासाठी यासाठी केला होता 8 तास ते इथे पोहोचलोय. आता इथून पुढे आपल्याला फक्त हे शोधायचं की कुणाला काय येतं आणि त्याच्याकडनं काय घेता येईल हे शोधूयात आपण. तर ते जाणीवपूर्वक हिच्याकडे, सगळ्यांकडेच मी जाणीवपूर्वक बघत होतो, कोण कसं वाक्य बोलतो, कोण काय करतं. तर मी हिच्याकडे बघितल्यानंतर मला जाणवलं की हिला एक म्हणजे अंग तयार आहे तिचं कॅमेऱ्यासाठीचं. कसं उभं राहायचं, काय करायचं. काही ती हे पण करायची, म्हणजे काय म्हणतात, चीट पण करायच्या गोष्टी. म्हणजे काय करायचं की आधीच जाऊन अशा ठिकाणी थांबायचं की पहिला क्लोज आपला लागला पाहिजे. मला ते त्यावेळेस कळायचं नाही. मग सगळ्यात शेवटी क्लोज माझा लागायचा, कुठेतरी वेगळीकडे थांबलेलो असायचं. आणि मला असं जाणवायचं यांचं क्लोज कसे काय पहिले लागतात दरवेळेस, माझा सगळ्यात शेवटी लागतो किंवा काय. आणि ते एक हायरार्की पण असते. मी अगदीच नवखा होतो त्यामुळे माझा क्लोज शेवटीच लागणार हे ऑब्व्हियसली असतं. ओके, माझ्याकडे तुमच्यासाठी एक फनी रॅपिड फायर आहे. बघूयात तुम्हाला किती गोष्टी आठवत आहेत एकमेकांच्या. तुझी मग मी बघितलं आता थांबव. सो तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, एकमेकांची पहिली सिरियल? माझ्या नवऱ्याची बायको. नायक. नायक. माझी नायक. ओके, एकमेकांचं आवडतं रेस्टॉरंट? मटण भाकरी जिथे मिळते ते कुठलंही. हिचं असं मला माहित नाही आवडतं, पण हिला बहुधा चिमिचुरी आवडतं. तिला जॅपनीज सुशी आणि सुशी वगैरे जो प्रकार असेल ते आवडतं. तर ओरिगामी आहे आपल्या पवईला, ते तिला खूप आवडतं. ओके, एकमेकांच्या बाईकचा नंबर? नाही, माझ्याच बाईकचा नाही माहिती. नावं माहिती आहेत बाईकची. काय नाव आहे? ह्याच्या बाईकचं नाव आझाद. आझाद. मित्रा. ओके, एकमेकांची बर्थ डेट? मला माहिती 6 ऑक्टोबर 1983. बरोबर. हो, आणि 12 नोव्हेंबर 1980. आपण सालं पण सांगू टाकले, लोकांना कळेल की आता आमचं वय काय. काय एडिट करायचंय? काही एडिट करून. कारण माझं वय ना नेटवरती इतकं वेगवेगळं आहे की 76 साल, 78, 80, 85 साल. हा, वय नाही. 1978 पासून 85 पर्यंत काहीही लिहिलेलं आहे. सो आता कळेल की ऍक्च्युअल वय काय. एकमेकांचं आवडतं ठिकाण? जिथे चिमे असेल ते. हिचं मला माहित नाही, मी माझं सांगून टाकलं पटकन. एकमेकांचं सांगायचं आपल्याला. एकमेकांचं दुसरं काहीतरी सांग. तिचं आवडतं ठिकाण? ह्याला म्हणजे ठिकाण असं नाही, पण एखादी म्हणजे बाहेर पाऊस पडतोय आणि असं छान ओपन, म्हणजे पूर्ण काचेची अशी विंडो असलेली, तिथे एक बेड आहे, पुस्तकांचं एक कपाट आहे आणि 2-3 उषा आहेत. एक गरम पाण्याचं एक काहीतरी आहे सोय वगैरे. गरम पाण्याची सोय नको. अरे म्हणजे तसं नाही, केटल आहे, गरम पाण्याची सोय आहे तसं नाही. गरम पाणी
पिण्यासाठी पाण्यातनं घेतो असं केटल आहे एक हा. त्याचं कावा पिण्यासाठी. कावा हा. पिण्यासाठीची गरम पाणी. गोष्ट आहे असं म्हणे. हा. आणि हिचं आवडतं असं काही नाही, तिला तुम्ही सांगा ती निघते लगेच कुठेही कधीही. मग तिला तिथे सांगायला लागतं आम्हाला आता गर्दी असेल तिकडे, आता नको जायला. आज सकाळची गोष्ट आहे तिची, कॅनीला जायचं. कॅनीला म्हटलं तू येडी आहे का, तू इथून कुठे कॅनीला जाणार आणि हे ते. मला कधी असं चला आज जाऊया, असं आज मला सुट्टी आहे ना, आज आपण टाउनला जाऊन तिला फिरायला म्हणजे बाहेर, घराच्या बाहेर पडणं फार आवडतं तिला. फिरायला जायला खूप आवडतं. एकमेकांचा आवडता चित्रपट. तुला माझं माहित नाहीये. नाही रोशमॉन नाही नाही त्याला चिम्या पाहिजे. इंटरस्टेलर. आपण बघितलेलं तर असणारच आहे. माझ्याकडे सेव्ह येतो पिक्चर खूपच नेहमीच असतो. नाही सेव्ह म्हणजे तुझं सांगूयात का आपण. मला असं माझं वाटतं की तिला स्टोरी वाईज आता त्रिभंगा तिने जे काम केलंय, त्रिभंगा, तिला तो स्टोरी वाईज खूप आवडतो. रेणुका शहाणेंचा तिनेच काम केलंय त्याच्यामध्ये. नेटफ्लिक्सवर आहे ती फिल्म. माझा नाही, नाही कलर्स ऑफ पॅराडाईज. ओके, एकमेकांचा आवडता सेलिब्रिटी. सेलिब्रिटी नाही असं कोणी नाही ना माझं कुठे. नाही. सेलिब्रिटी असं नाही कोणी. कोणीच नाही. नाही माझा आहे, पण त्याच्याकडनं शिकायला खूप मिळालं म्हणून आहे. सर टॉम हँक्स. टॉम हँक्स नाही रे. मग थांब सांग. सेलिब्रिटी तसा पाहिलं तर तू म्हणशील तर टॉम हँक्स, पण असा काय म्हणतात त्याला टप्प्यातला. मग तू नाव जे शेवटी सांगणार आहेस ते का? तर तो. आणि हिला मेरिल स्ट्रीप आवडते खूप. आवडते म्हणजे आम्ही मंत्रमुग्ध होऊन ज्या दोघांकडे बघू शकतो त्यात तो एक टॉम हँक्स आहे आणि एक मेरिल स्ट्रीप आहे. एकमेकांच्या कॉलेजचं नाव. नुमवी. हा ते 11वी 12वी. हा DY पाटील. हा पुण्यातलं DY पाटील. हा हिला परवा राहुल म्हटलं रे डहाणूकर. आठवलं याला. राहुल परवा म्हणत होता ही काय डहाणूकरची ना. तो कुठला, तो पण डहाणूकर. नाही तो पार्ला कॉलेज. पार्ला कॉलेज राईट. कारण ते रायव्हलरी होती ना पार्ला कॉलेज आणि डहाणूकर. अशी एखादी डिश जी म्हणजे तुम्हाला आवडत नाही, एकमेकांचं सांगायचं आवडत नाही. तिला आवडत नाही डिश खाण्याबद्दलचं ना. ह्याला गोड. हा मला गोड काहीही गोड अजिबात आवडत नाही त्याला. हिला आवडत नाही असं माझी मैत्री त्याच्यावरनं झाली की ती माझं पण घेऊन खाईल. काय आवडत नाही. एक गोष्ट आहे मला आवडत नाही. हा अरे यार परवा म्हटलीस नाही का तू. परवा काय म्हटलं ते आठवत नाही. मला आठवतंय परवाच म्हणली हे ना हे मी नाही खाणार, हे टाकलंय त्यामुळे मी ते खाणार नाही असं. आणि मी ते आवडीने खात होतो. कुठे? घरीच. मशरूम नाही मशरूम. बरं तू सांग. मला जिलबी आवडत जिलबी नाही. तुला एक तो पदार्थ तो आवडतच नाही, तो कशात टाकला असेल तर तू तो खाणार नाहीस असं आहे एक. मला आठवलं तर मी मध्येच कट करून सांगेन. ओके, तुमच्या अशा एकमेकांकडे बघून म्हणजे कशावरून इन्स्पिरेशन घेता की हिच्याकडून हे इन्स्पिरेशन आहे किंवा त्यांच्याकडून हे इन्स्पिरेशन आहे, अशी काही एखादी गोष्ट आहे का एकमेकांकडे बघून फार छान वाटतं? 2-3 गोष्टी माझ्या सांगायच्या राहिल्या आहेत की मी इतकी वर्ष ह्या क्षेत्रात आहे, अभिनेत्री म्हणून बरीच वर्ष काम करते मी. पण जसं ह्याला हा कॅमेरा शिकला माझ्याकडून किंवा शिकतोय असं की आमचं डिस्कशन्स होत असतात. नाटक जेव्हा मी पहिल्यांदा केलं तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं. मी खूप घाबरले होते की अरे बापरे आता स्टेजवर उभं राहायचं आहे, मग मला आठवलं नाही तर मग काय करू, मला माहीत नाही कसं. आणि आम्ही ह्याच्या घरी होतो आणि आठवतं तुला अपेक्षाला असं आम्ही उभं केलं होतं की हां तू इकडे उभी राहा, तू हे आहेस आता तू हे आहेस. आणि हा मला शिकवत होता की मग लाईट मेजर कसा करायचा स्टेजवर असताना किंवा स्टेजवर उभं राहिल्यावर किती वळायचंय काय करायचंय. कारण मी अभिनयाचं प्रशिक्षण घेतलेलं नाही जे ह्यांनी घेतलंय. सो ते त्यांनी मला खूप
त्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये ह्यानी खूप हेल्प केली मला, खूप शिकवल्या गोष्टी ज्या मला माहीत नव्हत्या. किंवा रिहर्सल चालू असताना सुद्धा दिग्दर्शक किंवा बाकीचे सगळेजण आपापल्या ह्याच्यात असतात. दिग्दर्शकाला ओव्हरऑल नाटक बघायचं असतं. माझं पहिलं नाटक होतं आणि मला माहीत नव्हत्या अनेक गोष्टी ज्या ह्यानी मला शिकवल्या. किंवा त्रिभंगाच्या वेळेला सुद्धा स्क्रिप्टवरती मी जेवढं काम केलं नसेल ना तेवढं ह्यानी काम केलं होतं, की हे असं आहे, हे असं आहे, मग हे असं करूया, तू असं कर. खूप ह्या गोष्टींचा ह्याचा इतका अभ्यास आहे ना की मला बघून असं होतं यार मला करायचं आहे हे, मला हे असं करायचं आहे, मला असं व्हायचं आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे फक्त हेच नाही, आयुष्यात घडणारी कुठलीही गोष्ट ह्याच्याविषयी ह्याचा इतका अभ्यास असतो ना, किंवा इतका एखाद्या गोष्टीसाठी इतका फोकस्ड असतो ना. माझं नाही, मी खूप चंचल आहे की एक 5 मिनिटं मी हे करेन आणि मग त्याच्यानंतर की अरे हे बघ, अरे स्टूल मस्त आहे ना ते असं होतं माझं. मग आम्हाला परत नाही, आत्ता हे करतेस ना, हे कर आधी. सो हे खूप शिकते मी त्याच्याकडून आत्ताही. हिचं इन्स्पिरेशन म्हणजे हिच्याकडनं मला तिचं विसरणं घ्यायचं आहे. ती काहीही विसरू शकते. आणि माझं काय होतं, मी गोष्टी विसरू शकत नाही ना, त्यामुळे मला खूप त्रास होतो त्याचा. आणि ही काहीही असेल पटकन विसरून जाते. काही हो का असं झालं होतं ना, हां असं बोलले होतं मी तुला, हां ओके. मग तिला सांगायला लागतं त्या दिवशी तू अशी वागलीस, तू हे केलंस, हो का. तर मला इतकं ते मला इतकं ते ब्रिलियंट वाटतं की ही एक आर्ट आहे की विसरता आलं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्या पुसता आल्या पाहिजेत. मला नाही आहेत त्या पुसता. ह्याला बारीक बारीक लक्षात असतं आणि मग ह्यालाच त्रास होतो त्या गोष्टींचा. आणि किती आहे तसा, मी वेगळा कसा असेल मग, सगळ्यांसारखंच वागायचं असेल माझ्याकडे. बरं, एकमेकांची म्हणजे आपल्या मित्राच्या आपल्याला भरपूर गोष्टी, मैत्रिणींच्या भरपूर गोष्टी आपल्याला आवडत असतात, पण एखादी गोष्ट आहे जी आवडत नाही किंवा चेंज करावी, असं काय एकमेकांबद्दल असं वाटतं की एखादी गोष्ट ही चेंज करावी? मी आता म्हणलं, प्रत्येक गोष्टीचा त्रास करून घेतो स्वतःला. इतके विचार चालू असतात ना की रात्री जागा असतो की अरे काल माहिती आहे असं झालं, काल हे झालं, ते झालं. आणि मग सकाळी सांगतो की मी जागा होतो रात्री, असं झालं, हा विचार होता डोक्यात. इतका विचार करत राहतो ना एखाद्या गोष्टीचा की त्याच्यामुळे ह्याच्या तब्येतीवर परिणाम होतो, त्याला त्रास होतो, रात्री झोपत नाही. मग कशासाठी विसर थोडं आता. नाही, ही एक त्यालाच त्रास होतो. नाही म्हणजे त्याला एक्सप्लेनेशन देत नाहीये मी, पण मला असं वाटतं की वेळ परत आणता येत नाही आपल्याला. त्या वेळेत आपण जास्त योग्य आपण काय देऊ शकतो आता आपल्यातनं योग्य, आणि मग का चुकलो आपण, मग काय करत होतो आपण. म्हणजे समजा मी आता इथे येतोय आणि इथे तुझ्याशी बोलतोय, मी पहिल्यांदा बोलतोय आयुष्यात कुणाशी तरी, म्हणजे हा इंटरव्ह्यू वगैरे मी पहिल्यांदा देतो, तर मला ह्याची भीती असते की मी काय बोलेन, त्याचा काय अर्थ घेतला जाईल, ह्याची भीती असते. वाटत नाही, असते. म्हणजे नंतर मला काही वेळा मग मी नंतर हा विचार जाऊ दे त्याला काय वाटेल ते वाटेल. पण माझ्या बोलण्यामुळे आता 4 गोष्टी बोललो असेल इथे, त्याच्यामुळे हिचं नुकसान नको व्हायला. मैत्रीमध्ये स्वार्थ असावा, तो स्वार्थ ग्रोथसाठी असावा, तो स्वार्थ दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी नसावा. म्हणजे आमची इतकी जिगरी दोस्ती आहे की मी तिला मारू शकतो, हे करू शकतो, मी सगळं करू शकतो तिला, पण त्याचा अर्थ दुसऱ्याने वेगळा काढून हिच्याशी तसं वागू नये, तिला तसं बघू नये. मी असं कुणाशीच तसा वागत नाही, ते आहे. आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येतो. ज्या व्यक्तीचं नाव राहिलंय ते आपण सांगून टाकूयात का आता? मी रेडिओ मिर्चीमध्ये काम करायचो, कॉपीरायटर होतो मी तिथे. आणि त्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटीज किंवा ॲक्टर्स, ॲक्टर आणि सेलिब्रिटी या 2 गोष्टी वेगळ्या म्हणतात, तर असे सगळेजण यायचे तिथे. त्या प्रत्येकाचा एक ऑरा असतो, किंवा सेलिब्रिटी पण माणूस बघितलं ना कळतं की हा माणूस नाहीये, हा काहीतरी आहे, भव्य काहीतरी आहे तो, आणि आपण तुच्छ आहोत जाणवतं. तर हा जेव्हा माणूस आला ना, असा माणसासारखा दिसला मला तो. म्हणजे ॲक्टर पण नव्हतं त्याच्यामध्ये, काही नव्हतं, आणि असं सगळं ॲक्सेप्टन्स असलेला, सगळ्यांबद्दल सगळं माहिती असलेला, आणि तरीही माज नसलेला असा तो. मग मी त्याच्याकडे खूप बघत बसायचो अनेक वेळा. तो बोलायचा माझ्याशी त्यावेळेस. अतुल कुलकर्णी बद्दल बोलतोय मी, अतुल कुलकर्णी.
आणि मला जाणवलं की मला आहे ना, काय असतं आता त्याला जी आवडत नाही गोष्ट ती म्हणजे गुरु मानू नये वगैरे हे ते मला मान्य येते आणि मला ते सगळंच पटतं तो म्हणतो ते, पण त्याला हे पटत नाही की आपल्याला एखाद्याचं सगळंच पटावं. मला त्याचं सगळंच पटतात, पण जोपर्यंत आपल्याला काही मार्ग नाहीये, दिसत नाहीये, तोपर्यंत कुणाला तरी गुरु मानावं. आणि जेव्हा आपल्याला वाटेल की आपण एका ठिकाणी पोहोचलेलो आहोत तेव्हा तो सोडून आपण नवीन अभ्यास सुरू करावा असं मला वाटतं. मला ऍक्टर का व्हायचंय, कसा व्हायचंय, किंवा झालो तर मी किती आतमध्ये कसा असेन याचं प्रथम काय म्हणतात प्रथम दर्शनी मी कसा असेल, तर मला त्याच्यासारखा मला तसा अभ्यास करायचा आहे, तेवढं जीव तोडून हे करायचं आहे. कुठल्याही प्रकारचा स्वतःचा गाजावाजा किंवा मी कसा महान, मी काहीतरी भारी केलं मी हे ते असं न करता, कारण आपण सगळेजण जॉब करतो, तू जॉब करतेस, हा जॉब, प्रत्येक जण जॉब करते, जेवढं सामान्य राहता येईल. मी खाली उतरल्यानंतर वॉचमननी मला बघितल्यावर त्याला असं वाटतं अरे यार काय कमाल ऍक्टर आहे वगैरे, नाही वाटावं, कारण तो कमाल वॉचमन आहे हे त्याला कोणी सांगितलंय का, नाही. ते म्हणून मला ते आवडत नाही. आणि त्या मनुष्याकडनं मी ह्या गोष्टी जोपर्यंत मला माझा स्वतंत्रपणे विचार करता येत नाही तोपर्यंत मी त्याचा आधार फार घेतला, त्याच्या इंटरव्ह्यूज बघत राहिलो. काही काळ आम्ही एकत्रही होतो, तेव्हा फार मजा यायची. मी त्याच्या सेटवर जायचो, तर मी ते बघायचो की तो कसा अभिनय करतोय किंवा काय करतोय, त्याच्या गोष्टी काय आहेत, तो काही गोष्टींवर ठाम आहे का, आहे ठाम, अभ्यास आहे म्हणून ठाम आहे, मी ठाम आहे म्हणून समोरचा चूक आहे असंही नाहीये. त्याची परिस्थिती असते, त्या मनुष्याची त्याचा अभ्यास असतो, त्याला ते फ्रीडम असतं. हे सगळं मी त्याच्याकडनं शिकलो आणि बघून शिकलो. त्यांनी काही येऊन बस शिकवलं वगैरे असं काही, तर तो मनुष्य ज्याचं बरं, आता आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येतोय. शेवटचं जर आता तुम्हाला एक मित्र म्हणून, मैत्रीण म्हणून एकमेकांना काही सांगायचं राहिलंय किंवा काही कन्फेस करायचे, तर ते काय असेल? सांगायचं म्हणजे खूप खूप आपल्याला पुढे जायचंय, खूप शिकायचंय, खूप फिल्म्स बघायचे आहेत, खूप फेस्टिवल्स बघायचे आहेत, खूप अभ्यास करायचा आहे. आणि ह्याचं माझं ट्युनिंग असल्यामुळे ना मला आवडेल ह्याच्याबरोबरच हे सगळं करायला. मला फिल्म बघायला खूप आवडतं ह्याच्याबरोबर. आमच्या घरचे वैतागतात फिल्मच्या मध्ये गप्पा मारत बसतो. अरे हे बघितलंस का तू, अरे हे आणि हे केलं, अरे असं झालं, अरे तसं केलं. माझा मुलगा आणि बायको ते नको हे फिल्म बघतात ना, आपण उठूया, नाही तर तुम्ही बघा, नाही तर आम्हाला बघू द्या वगैरे. तर मला हिला काही नाही, मी सगळ्या वेळेस सगळ्यांना सांगत असतो जे मला पटत नाही, काही नाही. नाहीतर जर मला एखाद्या मनुष्याला सांगता येत नसेल तर मी त्याच्या तेवढ्या जवळ नसतोच, किंवा मी काही लावूनच घेत नाही, किंवा तेवढ्या जवळीक साधतच नाही त्या व्यक्तीशी. मला याला हे सांगता येणार नाही ना, मग आपण तेवढं अंतरच ठेवूया. तर मग असं काही नाही की हिला मला काही सांगता येत नाही, मी सततच सांगत असतो. आत्ता काय कन्फ्युज करणं माझ्याकडे तेवढा फाटक्या तोंडाचा आहे मी सगळ्यांना सगळंच बोलून मोकळा होतो. ओके, शेवटचं जर आता एकमेकांना काही कविता, पोएम, शायरी काही डेडिकेट करायची असेल किंवा मैत्रीवर काही बोलायचं असेल शेवटचं, मग मैत्रीवर म्हणून मी म्हणतो आम्ही दोघं इथे आहोत, म्हणजे आम्हीच दोघं एकमेकांचे खूप मोठे बेस्ट फ्रेंड आहोत असं नाही. मला माझ्या आयुष्यातल्या अनेक टप्प्यांवर अनेक मित्र भेटले, त्यांनी मला घडवलं, बॅटन दिल्यासारखं त्यांनी 4 गोष्टी शिकवल्या आणि मी पुढे आलो. मी हिच्या आयुष्यात हा एक भाग आहे, तिच्याबरोबर जगतोय. मी असाच असेन आणि आम्ही आयुष्यभर मैत्रीच करू वगैरे, मी त्यातला नाही, मी तसा नसेन कधीच. जेव्हा मला कळेल की मला अजून पुढे जायचं आहे, काही शिकायचं आहे, काही करायचं असेल तर मी पुढे जाईन. तुला जेव्हा कळेल की तुला काहीतरी शिकायचं आहे, यश इथपर्यंतच होता आणि इथपर्यंतच योग्य होता, तर तिने ते पुढे गेलं पाहिजे मला सोडून. आणि हेच फ्रीडम एकमेकांना असावं. आणि तिच्या आयुष्यात अनेक, मी इथे आता काय होतं माहिती का, आपली यारी मध्ये हे दोघं आलेले म्हटल्यावर हे दोघं मित्र आहेत आणि हे सगळ्यात जिगरी दोस्त आहेत असं काहीही नाही. आम्ही काही जिगरी दोस्त नाही. हा आमच्या आयुष्याचा एक काय म्हणतात स्लाइस ऑफ लाईफमध्ये आम्ही एकत्र आहोत आत्ता. आणि जोपर्यंत आम्ही एकमेकांना देत राहू ग्रोथसाठी काहीतरी, तोपर्यंत आहोत.
माझं कुठेतरी संकुचित मन झालं, कुठे तिचं काही झालं, तर आम्ही आमच्या मार्गाला लागू आणि पुढे एक सांगतो की होईल ग्रोथच, काहीतरी वर जाऊ. आणि ग्रोथ म्हणजे आर्थिक नाही, माणसाची एक ग्रोथ असते, माणूस म्हणून एक ग्रोथ असते, ती होईल. हे नातं असंच असावं की ज्याच्यात आपण एकमेकांची स्वतःची ग्रोथ करू शकतो. म्हणजे माझ्या आणि माझ्या बायकोचं, मी तिच्याशी लग्न करतानाच मी तिला सांगितलं, तुझं जर गोल मी असेल तर लग्न करू नको, कारण माझा गोल तू नाही, तुझा जो गोल आहे त्याला मी सपोर्ट करतो, म्हणून आपण लग्न करतो. कुठलंही नातं असंच असावं. तुझं गोल ठेव, मी माझा गोल ठेवतो. सो गाणं, शायरी, पोयम काहीतरी ऐकायला आवडेल. आता ते तू नाही नाही नाही, कविता तू म्हण. कविता कुठली? अरे बळजबरी कविता कशी म्हणू? काहीतरी आता कविता तू म्हण. मी बोललो ना आता, तू काहीतरी बोल, असं नको करू. काय मी म्हटलं ना, नातं असंच असावं. हा, मी नंतर आता घरी जाऊन मला हे म्हणायला एकटाच बडबड केली, आपण मूर्खपणा केला, रात्री जागणार आहे. रात्री खूप बोलतो मी, एकटाच बोललो, किती मूर्ख वाटलो असेल मी वगैरे, असं काही डेडिकेटेड. माझं म्हणणं असं आहे की तू जसा आहेस ना तसाच राहा, बदलू नको माणूस म्हणून कधी. नाही, ते तर नाही होणार, कारण मलाही खात्री आहे, असा मी मला खूप आवडतो. मलाही खात्री आहे की हा बदलणार नाही आणि ह्यानी असंच राहावं आयुष्यभर. कारण आता इतक्या वर्षात अनेक माणसं आपल्याला भेटतात, म्हणजे आपल्या क्षेत्रातली किंवा बाहेरची किंवा असंख्य माणसं आपल्याला दररोजही भेटत असतात, पण ह्याच्या इतका प्युअर, खरं बोलणारा. खरं आणि सत्यमध्ये फरक असतो. सत्य, नाही खरं सत्य म्हणजे जी घटना असते ती सत्य असते, खरं म्हणजे मला जे वाटतं ते योग्यच आहे असं नाही, हे लक्षात ठेव. तर इतका प्युअर हार्टेड माणूस मला आजपर्यंत कधी भेटलेला नाहीये. इव्हन चिम्या पण तशीच आहे. हे दोघं जण, म्हणजे दोघांनी असंच राहावं आयुष्यभर, एवढंच माझं म्हणणं आहे. सो गाणं आणि पोयम नाहीये, हा आहेत खूप, पण नको. एक शेवट आपण त्यानेच केला असता. कारण मला कविता म्हणता येत नाही, मला कविता पाठही होत, माझ्या मेमरीचं कविता पाठ होत नाहीत आणि मला म्हणता येत नाही. आणि मी म्हणायला लागले तर इकडून जो काही ओरडा येतो ना, हे वाक्य असं का असं का, पण हा कमाल कविता म्हणतोस. आपण त्याचं नंतर कधीतरी म्हणूयात कविता, जेव्हा जे असेल. बर. सो खूप छान वाटलं दोघांशी गप्पा मारून आणि खूप छान उत्तरं दिलीत तुम्ही दोघांनी. सो आणि खूप काही नवीन गोष्टी सुद्धा कळल्या तुमच्याबद्दल. सो थँक्यू सो मच. थँक्यू. तू पण खूप छान इंटरव्ह्यू घेतलास. म्हणजे ती एक भीती वाटते नाही का समोरच्या माणसाबद्दल, ती तुझ्याबद्दल मला नाही वाटली. मला जनरल खूप भीती वाटते इंटरव्ह्यू. मी डायरेक्ट टर्नच मारतो कुठे आले. हो, सेटवरती आम्ही जेव्हा एकत्र करत होतो सिरियल तेव्हा बघितलं, इंटरव्ह्यू घ्यायला आले हा निघूनच जायचा, गायब व्हायचा. बस दिस मला बोलू दिलंस, खुश झाली ना तू. कसं नालायक आहे. काय त्यात काय आणलं. लोकमत फिल्मीकडनं तुम्हाला एक छोटीशी भेट मिळते. थँक्यू सो मच आल्याबद्दल. थँक्यू. आम्हाला पण खूप मजा आली आणि पहिल्यांदा आम्ही दोघं जण एकत्र इंटरव्ह्यू, ह्याचा इंटरव्ह्यू पहिल्यांदाच आहे, आमच्या दोघांचाही पहिल्यांदाच.